आपण आहात बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये थाटात उभं असणारे परिवहन खात्याचं मुख्य कार्यालय आणि या कार्यालयाचे तालुक्यावरचे आगार प्रमुख म्हणून शशिकांत मुळे साहेब एक परिवहन खात्यातील आदर्श व्यक्तिमत्व तथा सर्वसामान्यांसाठी सतत म्हणजे परिवहन खात्याच्या माध्यमातून चांगली सेवा उपलब्ध करून देणारे आणि या एस टी महामंडळाच्या माध्यमातून ज्या राज्याच्या सोयीसुविधा सामान्य जनतेपर्यंत दिल्या जातात त्या पोहोचण्याचे काम मुळे साहेब करतात. कारण परिवहन खात्यातील या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मुळे साहेब यांच्याकडे पाहिले जाते आणि मुळे साहेब गेल्या अनेक वर्षापासून परिवहन खात्यामध्ये कर्तव्य बजावत असताना ते नेहमीच प्रवाशांच्या हाकेला ओ म्हणून धावून येत असल्यामुळे या धारूर तालुक्यातच नव्हे तर या बीड जिल्ह्यामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलासारखे सदैव प्रवाशांच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे खेडेगाव असेल, आता वस्ती असेल, गाव वस्ती असेल, तांडा असेल, तिथपर्यंत साहेब एस टी महामंडळाची बस पोहोचते करतात. त्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या किल्ले धारूर शहराला आगार प्रमुख म्हणून लाभलेले श्रीमान शशिकांतजी मुळे साहेब आणि या राज्याच्या एस टी महामंडळाला आणि परिवहन खात्याला शोभेल असे चांगले काम करीत असल्यामुळे शासन दरबारी देखील त्यांचे म्हणजे चांगले नाव पोचलेले दिसून येत आहे. तरी आज आपण लाईव्ह देवकरच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. कारण परिवहन खात्यातील पाण्यासारखा निकळ चेहरा म्हणून मुळे साहेब आहेत. साहेब, ज्या एस टी महामंडळातून आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून सोयीसुविधा दिल्या जातात त्याबद्दल काय सांगताय? नमस्कार सर. एस टी महामंडळाचं पहिलं ब्रीदवाक्य आहे की सर्वसामान्यांची म्हणजे सेवा करणे व तसेच ना नफा ना तोटा तत्वावर चालणे आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव एस टी महामंडळ पाठीशी आहेच. यामध्ये विविध सवलती आपण दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी अहिल्यादेवी होळकर पास आहेत. आपल्या वडवणी तालुक्यामध्ये आपण मानव विकास शाळा ज्या आहेत की जे मुली शिकू शकत नाही तर त्या मुलींना शाळेवर आणण्यासाठी आपण मानव विकासच्या बसेस दिलेल्या आहेत. तसेच आपल्याकडे विविध सवलती, महिलांना 50% सवलत आहे. 75 वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत सवलत आहे. तसेच आता सध्या नवीन आपल्या परिवहन मंत्री साहेबांनी एक योजना सुरू केलेली आहे एस टी संगीत तीर्थाटन. याच्यामध्ये जर एखाद्या गावातून आम्हाला 40 प्रवासी मिळत असतील तर त्या 40 प्रवाशांना आम्ही सरळ एक बस देत आहोत. मग त्यांना इच्छित जे काही रूट आहेत त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावं लागेल. जसं की उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर इथून कुणाला जर त्र्यंबकेश्वरला जायचं असेल तर त्र्यंबकेश्वरसाठी एखाद्या गावातून 40 माणसं जर उपलब्ध असतील तर आम्ही त्यांना डायरेक्ट एक बस देऊ व त्यानुसार त्यांचं जे काही तिकीट आहे तर ते तिकीट आम्ही त्यांना म्हणजे आकारवतं. त्या तिकीट आकारण्यामध्ये सर्व सवलती लागू होत आहेत. सर, आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे जे ते बैलगाडी जात नाहीये तिथे आपण एस टी महामंडळाची बस म्हणजे विद्यार्थ्याच्या सेवेसाठी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याबद्दल जनता आपल्यावर जाम खुश आहे. त्याबद्दल काय सांगता? सर, हे जे आहे मानव विकास म्हणून जे काही परिक्रम आहे हा गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे आणि यात आमच्या जे विभाग नियंत्रक आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केले. आमचे DTO साहेब आहेत, MO मॅडम सुद्धा आहेत, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही काम करत आहोत. सर, शेवटचा प्रश्न आहे. आपल्या आगार प्रमुख मुख्य कार्यालय बीड यांच्याशी संपर्क साधला असता कारण 11 तालुक्यापैकी कोणतीही तक्रार न येणारे आगार प्रमुख म्हणून किल्ले धारूर यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला असल्यामुळे वरिष्ठांचे आशीर्वाद आणि परिवहन खात्याचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे दिसतात. त्याबद्दल काय सांगताय? सर, मी काम इमानदारीने करत आहे. तसेच वरिष्ठांना प्रत्येक जे काही छोटे मोठे गोष्ट झाली असते ज्याची कल्पना दिल्यामुळे त्यांनाही प्रत्येक गोष्टीमुळे तेही अवगत होतात आणि बारकाईने स्वतः आपण लक्ष दिल्यामुळे आपल्यालाही काय चाललं आहे काय नाही हे लक्षात होतं आहे. सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन काम केल्यानंतर आपल्याला स्वतःला काही प्रॉब्लेम येत नाही व लोकही जास्त उमेदीने काम करतात. तर पहा, किल्ले धारूर तालुक्याचे आगार प्रमुख श्रीमान शशिकांतजी मुळे साहेब सांगतात की जनतेच्या सेवेसाठी परिवहन खातं उपलब्ध असल्यामुळे भविष्यात देखील आम्ही परिवहन खात्याला शोभेल असे काम